हाय सगळ्यांना गुड मॉर्निंग. नाही दुपारचं झालं का जेवण? तर इकडं आलते कारखान्यावर. कारखाना दिसतो का तुम्हाला? मग त्या झाडाच्या अन्न दिसायचं नाही. हां इकडे सॉरी दिसतंय का बघा बरं. मला तर उन्हाने दिसत नाही. हां तो का ती कारखाना. इकडं आलती काम बघायला. एक आमच्या गावातलं पोरगं होतं. पोरगं म्हणजे माणूसच आहे कारखान्यात कामाला. पहिलं आम्ही जात होतो ना कारखान्यात कामाला. मग ते म्हणला मॅनेजरला बोल काय होतंय काय नाही बघ. मग गेलते मी. पण कशाचं काय किती वाजता गेलती? त्यांची जेवायला सुट्ट्यात ना 1 वाजता सुट्ट्यात आणि 2 वाजता जेवायला. 1 वाजता सुटल्या 2ला कामाला लागते ते. म्हणलं उन्हाचं बी म्हणलं चालत जायचंय म्हणलं आपल्याला. चला म्हणलं. तर बघा आमच्या इकडं फॉरेस्ट बघा पाला म्हणून कुठं दिसेना बाया. इकडला बी बघा फॉरेस्ट आहे बघा. पाला म्हणून दिसेना अजिबात. माणसाचं झाडासारखं झालंय. झाडाला पाणी दिलं तर फांद्याला पानं फुटते ती. म्हणजे झाडाच्या बुडाला पाणी दिलं तर फांद्याही फुटते त्या. आणि आता पाडवा यायचा. पाडव्याला तर नव्हती फुटती लिंबाला. पण लिंबाचाच पाला गळायला लागलाय. कशाची नव्हती फुटायची. तर झालं माझं बोलणं. बोलली मी. तर वहिनी म्हणत होत्या काय छान छान हेडव जरा टाकत जावा बाहेरचं हे. तर बाहेरचं हे मला काय जास्त जायला जमत नाही. तर आलते मी बी इथं जवळच. पुणे सिटीला काम आहे पण ओळखी नाही ते आपल्या कोण आपल्याला नाही. आणि मी होती ना जिथं बारामतीला तिथं आहे पण तिथं बाई लावली माझ्या जागेवर. मग आता मालक मॅडम काय म्हणाल मला म्हणाल तुला जायला बी दम नाही. 15 दिवसाला जात होती तरी मी सुट्ट्या देत होती आणि आता अजून आली का कामाला. म्हणजे दुसऱ्याच्या पोटावर पाय द्यायला नाही आवडत मला. तसं काय तिला फोन केला तर ती काय मला लगेच ठेवल. मला नको वाटते आपल्यामुळे दुसऱ्याचं काम नाही का. चाललंय वहिनीचं हे आमचं. वहिनीला चला म्हणलं होतं पण वहिनीची तब्येत ठीक नाही. म्हणजे त्यांना चलू वाटत नाही आणि गाडीत नव्हतं पेट्रोल म्हणून मला चालत यावं लागलं. आल्या तर मला ते हाक मारतात वज उचलायला. सरपणाला आलेल्या बाया दिसतात का? तर बाय.